आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि ते सुंदरपणे जगायलाही पाहिजे. कारण जेवढं सुंदर आयुष्य जगाल, जेवढा चांगला विचार कराल ना, तेवढं आयुष्य सुंदर जगता येईल. चेहऱ्यावर एक वेगळा नूर पण तुमच्या दिसायला लागेल, एक वेगळी झलक. हे केवळ तुम्ही आनंदी असण्याचं म्हणतो ना, आतून जर तुम्ही आनंदी असाल तर त्याचं हे तुमच्या चेहऱ्यावर झलक दिसते आहे ना. एक सुंदर एक उदाहरण ऐकलं होतं. एका तुरुंगामध्ये दोन कैद्यांना एक शिक्षा झाली जन्मठेपेची. आणि जेव्हा जन्मठेपेची फाशीची शिक्षा झाली, त्याला असंही त्यांना फाशी द्यायचीच होती. म्हणून तिथल्या एका सायकोलॉजिस्टनं एक प्रयोग करायचं ठरवलं. त्या कैद्याला समोर ठेवलं आणि समोर खुर्चीवर बसवलं आणि त्याच्यासमोर एक भला मोठा कोबरा समोर आणून टोपलीत ठेवला, एक कोबरा. आणि नंतर त्याचे डोळे बांधले एका काळ्या कपड्याने. आणि जेव्हा त्याचे डोळे बांधले, नंतर त्यांनी काय केलं, हातामध्ये सुई असते ना, पिन टाचणी असं म्हणूया, आणि अशी टाचणी त्याच्या बोटावर, अंगठ्याच्यावर, डोळे बांधल्यानंतर त्याच्या पायाच्या अंगठ्यावर अशी टाचणी मारली. आणि 10 मिनिटानं त्याची पट्टी पण सोडली, ती कोबरा पण तिथून नाहीसा झाला. पण झालं काय, तो कोबरा ॲक्च्युली तो माणूस एक 15 ते 20 मिनिटानंतर तो जो आरोपी असतो ना, कैदी असतो, तो कैदून मरतो तो. आणि त्याचं पोस्टमॉर्टम केलं जातं. आणि जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम केलं जातं, तेव्हा अक्षरशः कोबरा चावल्यानंतर ज्या प्रकारचं विष, ते विष त्या माणसाच्या शरीरात निघतं. कसं काय? तर याचं कारण एकच की त्याच्या शरीरानं, त्याच्या मनामध्ये जो तो भीती होती, आणि ज्या भीतीच्या कारणानं तो ॲक्च्युली मरायला नको होता, पण त्याच्या बॉडीनं कोबरा चावल्यानंतर जे विष तयार होतं, सेम पद्धतीचं विष त्याच्या बॉडीत तयार केलं आणि त्याचा जीव निघून गेला. म्हणजे बघा, आपल्या बॉडीमध्ये असं एक मेकॅनिझम आहे की दुःखाच्या वेळी, सुखाच्या वेळी, प्रत्येक वेळी एक वेगवेगळे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये, जे ऑक्सिटोसिन असतील किंवा डोपामाइन असेल, सेरोटिन असेल, हे जे म्हणतो ना, हे जे फील गुड हार्मोन्स असतात, किंवा म्हणून म्हणतो आनंदी राहा, फील गुड हार्मोन सिक्रेट होतात. आणि फील गुड हार्मोन जेव्हा सिक्रेट होतात, तेव्हा आनंद चेहऱ्यावर एक वेगळा नूर होतो. म्हणून होता होईल तेवढं आयुष्याला सुंदर आणि आनंदी बनवण्याचा प्रयत्न करा. आयुष्य खरंच खूप